नमस्कार मंडळी, मी अमल. तुम्ही ऐकत आहात लर्निंग स्टॉक्स पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत स्टॉक मार्केटबद्दल, टेक्निकल ॲनालिसिसबद्दल, फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल, प्रोफेशनल ट्रेडिंग म्हणजेच रिझल्ट ओरिएंटेड ट्रेडिंगमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल आणि त्याच्या सोल्युशन्सबद्दल देखील. हा अनुभव खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, एंटरटेनिंग असणार आहे. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही अधिक चांगले ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनू शकणार आहात. चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड. ट्रेंड इज अ फ्रेंड हे तुम्ही टेक्निकल ॲनालिसिसच्या बऱ्याच पुस्तकात, बऱ्याच व्हिडिओजमध्ये, बऱ्याच ब्लॉग्समध्ये वाचलं असेल, बघितलं असेल, ऐकलं पण असेल. आज ही ट्रेंड म्हणजे नेमकी काय भानगड आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि या ट्रेंडचा उपयोग कुठे कसा करायचा आणि कुठे कसा करायचा नाही याबद्दल आपण बोलणार आहोत. आता ट्रेंड हा काही फक्त टेक्निकल ॲनालिसिस किंवा शेअर्स यांचा विषय नाही बरं का. हा विषय अगदी लहानपणापासून माझ्या मागे चिकटला आहे. हा शर्ट चांगला आहे हो, सध्या ट्रेंड आहे या कलरचा, घेऊन टाका. मला जो कलर हवा होता तो अवेलेबल नव्हता आणि मग दुकानातले काका ट्रेंडच्या नावाखाली दुसराच कुठला तरी शर्ट मला दाखवत होते. मला असाच हेअरकट करायचा आहे, सगळ्या फ्रेंड्सनी असाच हेअरकट केला आहे असं म्हणत मी हेअर कटिंग सलूनमध्ये थैमान घातले आणि हवा तोच हेअरकट करून घेतला. हे असं कधी तुमच्याबरोबर घडलंय? कधीतरी घडलं असेलच, हो ना. आता मध्यंतरी कम्प्युटर इंजिनियर बनण्याचा एक ट्रेंड आला होता. जो उठायचा तो कम्प्युटर इंजिनियर बनण्याचा प्रयत्न करायचा. आपली पात्रता, आपल्यासाठी यामध्ये पुढे काही स्कोप आहे का याबद्दल काहीही विचार न करता प्रत्येकजण कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. हा अनुभव तर तुम्ही नक्कीच घेतला असेल किंवा तुमच्या बघण्यात तरी आला असेल. ही सगळी उदाहरणं आहेत ट्रेंडची. या ट्रेंडला कधी आपण फॅड, फॅशन किंवा हे पॉप्युलर आहे अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. आता याची व्याख्या कशी करता येईल तर एखादी गोष्ट एकाच वेळेला खूप लोकांना फायद्याची वाटते किंवा करावीशी वाटते, किंवा एखादी वस्तू असते ती विकत घ्यावीशी वाटते, किंवा एखादी ॲक्टिव्हिटी जी खूप पॉप्युलर होऊन जाते आणि मग एकाच वेळेला बरेच लोक जेव्हा एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात, विकत घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा असं म्हटलं जातं की त्या गोष्टीची सध्या ट्रेंड आहे. शेअर मार्केटमधल्या ट्रेंडबद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही वर्षापासून डिफेन्स, रेल्वे, गव्हर्नमेंट या सेक्टरमधल्या शेअर्समध्ये एक तुफान पॉझिटिव्ह ट्रेंड आपल्याला दिसून येते. ज्या कंपन्यांच्या मागे रेल्वेचा व्यवसाय आहे, ज्या कंपन्या डिफेन्समध्ये काहीतरी करतायत, ज्या कंपन्यांच्या मागे गव्हर्नमेंट असं नाव लागतं, अशा सगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुफान तेजी आपण गेल्या काही वर्षात बघितली. यात अशाही काही कंपन्यांचे शेअर्स वाढले की ज्यांच्या मागे सॉलिड परफॉर्मन्सचं पाठबळ नाही, मात्र शेअरची किंमत मात्र सतत वाढते. शेअर मार्केटमध्ये निर्माण होणाऱ्या ट्रेंडचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. आता ट्रेंड ओळखायची कशी, आपल्या कामाची आहे की नाही हे कसं ठरवायचं आणि शेअर्सच्या खरेदी विक्रीमध्ये त्याचा रोल आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. ट्रेंडची साधारणपणे 3 प्रकारात आपल्याला विभागणी करता येते. ट्रेंडचा पहिला प्रकार म्हणजे मार्केट बेस्ड ट्रेंड किंवा मार्केट डिमांड बेस्ड ट्रेंड. आता यात काय होतं तर एखादी गोष्ट किंवा एखादा प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस याची मार्केटमध्ये खरोखरच खूप गरज निर्माण होते. मग साहजिकच ती सर्व्हिस किंवा प्रोडक्ट किंवा ती गोष्ट विकणारी कंपनी अधिक प्रॉफिट कमवायला लागते आणि मग त्या कंपनीचे शेअर्स, त्याची किंमत वाढताना आपल्याला दिसून येते. उदाहरणच द्यायचं झालं तर कोविडमध्ये औषध बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढले, पण ट्रॅव्हल टुरिझम या धंद्यांवर विपरीत परिणाम झाला आणि त्यांचे शेअर्स आपटले. या पद्धतीची ट्रेंड जास्त काळ शेअरच्या प्राईजवर परिणाम करू शकते, कारण
जेव्हा मार्केटमध्ये एखाद्या गोष्टीचा डिमांड वाढतो किंवा कमी होतो तेव्हा हे वाढणं किंवा कमी होणं दीर्घकाळ पण राहू शकतं आणि याचा परिणाम साहजिकच शेअर प्राईजवर पण होणारच. आता त्यात काळजी एवढीच घ्यायची की ज्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला विकत घ्यायचे आहेत त्यामध्ये अशा पद्धतीने तयार होणाऱ्या ट्रेंडचा नेमका कसा परिणाम होणार आहे हे त्या कंपनीचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस याबद्दल माहिती मिळवून तुम्हाला ठरवावा लागणार. एखाद्या सेक्टरमध्ये बातमी चांगली आहे म्हणजे त्यातले सगळे शेअर्स कायम वाढतच राहतील असं गृहीत धरून चालणार नाही. ट्रेंडचा दुसरा प्रकार न्यूज बेस्ड ट्रेंड. यामध्ये काय होतं तर एखादी बातमी येते ज्यामध्ये कंपनीबद्दल किंवा एखाद्या सेक्टरबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह किंवा काहीतरी निगेटिव्ह सांगितलं जातं. त्या आधारावर थोड्या वेळासाठी का होईना त्या सेक्टरमधल्या किंवा त्या कंपनीच्या शेअर्सच्या प्राईजमध्ये मोठी चढउतार आपल्याला दिसून येते. नजीकच्या काळात हे फर्टिलायझर शेअर्ससोबत घडताना दिसलं. बजेटच्या अगोदर फर्टिलायझर कंपन्यांमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज आली होती ज्याच्या आधारावर फर्टिलायझर कंपन्यांचे बरेच शेअर्स भरपूर वाढले. पण नंतर ज्या वेळेला ही न्यूज अफवा आहे असं लक्षात आलं त्यावेळेला परत तितक्याच जोरात हे शेअर्स आपटले देखील. या पद्धतीची ट्रेंड जर न्यूज खरी ठरली तर जास्त काळ चालते, नाही तर ती शॉर्ट टर्मच राहते. आता यात काळजी अशी घ्यायची की बातमी काय आहे यापेक्षा बातमी कोण सांगतं याला जास्त महत्त्व आहे. कंपनीबद्दलची किंवा सेक्टरबद्दलची बातमी अधिकृत सूत्रांकडून मिळाली तर त्याचं महत्त्व नक्कीच जास्त आहे आणि त्या आधारावर कॉन्फिडेंटली शेअरची खरेदी करता देखील येते. ट्रेंडचा तिसरा प्रकार इन्फ्लुएन्स केली गेलेली किंवा पॉप्युलर ट्रेंड. यात काय होतं एखादा शेअर किंवा एखादा सेक्टर याबद्दल एखादी प्रतिष्ठित व्यक्ती किंवा एखादी प्रतिष्ठित संस्था काहीतरी पॉझिटिव्ह किंवा काहीतरी निगेटिव्ह सांगते. आता दुसऱ्याचं ऐकून किंवा दुसऱ्याच्या सल्ल्याद्वारे मार्केटमध्ये खूप काम होतं तर साहजिकच असे पॉप्युलर लोक किंवा अशा पॉप्युलर संस्था ज्यांना इन्फ्लुएन्सर्स म्हणता येईल अशांचं बोलणं बरेच लोक खूप काळजीपूर्वक ऐकतात आणि त्यानुसार खरेदी विक्रीचे निर्णय पण घेतात आणि मग त्या सेक्टर किंवा त्या शेअर्सच्या किमतीमध्ये चढ उतार दिसून येते. तुमच्या अनेक वेळा बघण्यात येईल की टी व्हीवर किंवा एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखाद्या शेअरबद्दल किंवा एखाद्या सेक्टरबद्दल जेव्हा पॉझिटिव्ह न्यूज पसरायला लागते किंवा निगेटिव्ह न्यूज पसरायला लागते तेव्हा त्या शेअर्समध्ये बरीच तुम्हाला चढ उतार दिसायला लागते. शेअरची खरेदी विक्री हा डिमांड सप्लायचा मामला आहे. त्यामुळे एखादा शेअर किंवा एखादा सेक्टर कृत्रिम पद्धतीने जरी पॉप्युलर बनवला तरी त्यात काही वेळाकरिता का होईना निश्चित तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मूव्हमेंट त्या शेअरच्या प्राईजमध्ये दिसून येणार. आता हे योग्य की अयोग्य हा मुद्दा इथं आपण बाजूला ठेवूया. याचा वापर कसा करू शकतो तर अशा ट्रेंडमध्ये तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिसचा जास्त उपयोग होणार. कसं तर पॉप्युलर किंवा एखाद्या इन्फ्लुएन्स केल्या गेलेल्या शेअर्सबद्दल किंवा सेक्टरबद्दल त्यांचे चार्ट तपासा. त्यामध्ये तुम्हाला काही तथ्य आढळलं तर त्या शेअर्समध्ये जरूर खरेदी विक्री करता येते. या सगळ्याचा सारांश काय तर ट्रेंड इज अ फ्रेंड हे अगदी 100% खरं आहे. कारण ट्रेंड म्हणजे पॉप्युलर, ट्रेंड म्हणजे ज्यात बऱ्याच लोकांना इंटरेस्ट आहे असं. आणि जसं मी अगोदरच सांगितलं की शेअर्सचे व्यवहार हा डिमांड सप्लायचा मामला आहे. त्यामुळे ज्यात भरपूर लोकांना इंटरेस्ट आहे त्यात पॉझिटिव्ह डिमांड नक्कीच तयार होऊ शकतो आणि ज्यात फारशा लोकांना इंटरेस्ट नाही तिथे निगेटिव्ह डिमांड देखील तयार होऊ शकतो आणि मग अर्थातच त्या आधारावर शेअरच्या प्राईजवर पण परिणाम होणार आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याचा सुद्धा ट्रेंड आहे बरं का. अगदी फुल टाईम प्रोफेशनल्स म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर्स, मोठ्या मोठ्या कंपनीचे अधिकारी ज्यांना खरं तर रोज शेअर मार्केटकडे बघायला वेळच मिळत नाही ते पण आज तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे शेअर्समध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. आता ह्यात दीर्घकाळ तेच टिकून राहणार आहेत जे प्रवाहाबरोबर वाहत जाण्यापेक्षा आपली गरज ओळखून काम करायला शिकतील आणि हेच
शेअर मार्केटमधल्या ट्रेंडबद्दल देखील खरं आहे. शेअर मार्केटमध्ये काम करताना हा निर्णय तुम्हाला घेण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. मग तुम्ही काय ठरवलंय? ट्रेंड नावाच्या प्रवाहाबरोबर वाहत जायचं की आपली गरज ओळखून ती ट्रेंड आपल्या कामाची आहे का नाही हे बघून मग शेअर मार्केटमध्ये काम करायला शिकायचं? तुमचं उत्तर जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. अशीच बरीच उपयोगी माहिती असणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये देखील. सो ऐकत राहा.